जय माता दी मित्रांनो. आपण गेल्या महिन्यात 15 तारखेला मुदलवाडीवरून वैष्णोदेवीला निघालो होतो आणि आता 2-3 दिवस झाले बघा येऊन. आपण संध्याकाळी 9 वाजता निघालो होतो. पहिल्या दिवशी उज्जैनला गेलो. उज्जैनवरून काशीसाठी गेलो. काशीवरून अयोध्याला गेलो. अयोध्येवरून मथुरेला गेलो. मथुरेवरून वैष्णोदेवीला गेलो कटरामध्ये. जाताना आपण मुदलवाडीतून निघल्यापासून ते वैष्णोदेवीला जाईपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा काही त्रास आलेला नाही. देवीच्या कृपेने एकदम मस्त गेलो आम्ही आणि सुखरूप होतो. आम्ही 38 जण होतो, पण आम्हाला एकाच्याही कोणासंग असे भांडणं नाही, तंडणं नाही. सगळे एकदम प्रेमाने गेलो, प्रेमाने तिथे गेलो, तिथून वापस पण आलो. पण रस्त्याने आम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण आली नाही. पहिलं तर उज्जैनला गेलो. उज्जैनला तर असं खतरनाक वातावरण होतं. ते वातावरण बघून आहे ना, तिथून बाहेर जा वाटत नव्हतं माणसाला. ते गाणं नाही का, तकदीर मुझे ले चल महाकाल की बस्ती में, ते गाणं हायच, पण त्याच्यापेक्षा शुद्ध आणखीन तिथं वातावरण भारी आहे. तिथे गेल्यावर माणसाला कळतं याला काय वातावरण आहे. आणि तिथं गेल्या गेल्या काय आमची संध्याकाळी तिथे सकाळ सकाळी टच झालो आणि संध्याकाळी लगेच आमचं संध्याकाळी दर्शन गिर्शन, आमचं स्वयंपाक वगैरे सगळं ओके. पण गंमत अशी झाली, आम्ही दर्शन वगैरे झालं का तिथून बाहेर निघलो, बायपासला गेलो आणि एक हॉटेल होती, जशी मडकी तोडकीच बंद पडेल हॉटेल होती. त्या हॉटेलवरती आम्ही स्वयंपाक करायला थांबलो बाबा. म्हणजे आपण सगळे व्हिडिओ तर ट्राय केलं जे, पण ऐकण्यात जशी वेगळं वाटत तुम्हाला, आणखीन मजा येईल. आता मी संपूर्ण स्टोरी तुम्हाला संपूर्ण रस्ता सगळा प्रवास सांगणार. आम्ही कसं कसं केलं, कोणाच्या नावावरती गाड्या सोड्या, 40 गावच्या घाटात कशी पद्धतीने आम्ही गाड्या सोड्या, लोकांनी आम्हाला कशी मदत केली, काही लोकांनी त्रास द्यायला, ड्रायव्हरला झोपायला जागा नाही दिल्या. असं आम्ही तिथं उज्जैनच्या बायपासला थांबलो. मस्त हॉटेल होती तिथं, जशी घाणगुण होती पोरांनी साफसफाई केली व्यवस्थित, काही अडचण नाही. थांबलो तिथं स्वयंपाक करायला, सगळा पसारा वगैरे सगळा खाली उतरीला आणि तिथे एक बेवडा आलं. ते बेवडे कलाकार होतं, जे हॉटेल नव्हती, काही नव्हतं. हा, तरी पण तो आपल्या हॉटेल म्हणे दम रेडी करायला. यायला म्हणलं, हे असे भाई लोक तर आपल्या इकडे मरणाचे पाडलेले, हे चिवळं म्हणलं काय फटक्यात जाईन मरून, पण आपण देवाला आलो त्यामुळे आपल्याला काही कारस्थान करायचं नाही. आणि आपल्या शिवामान सगळ्याला सांगितलं की बाबा सगळ्या पोरांनी शांत बसायचं, कोणी भांडणं त्यांना अजिबात करायचे नाही, असे आपल्या इथून सांगितलं होतं. त्यामुळे सगळे पोरं शांत. ते म्हणे 500 रुपये द्या म्हणे. त्याला 500 रुपये देऊन टाकले. 500 रुपये घेऊन जाईन मोकळा. तिथं स्वयंपाक झाला, एकदम भारी स्वयंपाक. चपाती, वरण आणि भात, असा एकदम भारी स्वयंपाक केला. आणि आम्ही जेवण करून काशीसाठी रवाना झालो. काशीचा जो प्रवास आहे तो आपण व्हिडिओमध्ये जर सांगितलेलाच आहे, बघितलेलाच आहे, पण तुम्हाला मी डबल एकदा बोलून सांगतो पुढे व्हिडिओमध्ये. जय माता दी.